हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो. महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनानिमित्त तुमच्या लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलं की नाही दिलं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक आनंदाची बातमी आणि दोन नाराज करणाऱ्या बातम्या सांगणार आहे. तर व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच 13वा हप्ता याची तारीख फिक्स झालेली आहे. पण त्याच्यासोबतच तुम्हाला दोन नाराज करणाऱ्या बातम्या सुद्धा मिळालेल्या आहेत. पहिले मी तुम्हाला नाराज करणाऱ्या बातम्या सांगतो आणि त्याच्यानंतर आनंदाची बातमी सांगतो. बरोबर? तर बघा, नाराज करणाऱ्या गोष्टी आहे की आपल्याला म्हणजे लाडक्या बहिणींना या रक्षाबंधनानिमित्त फक्त 1500 रुपये मिळणार आहे. पहिली नाराज करणारी गोष्ट आहे. काय आहे? 1500 रुपये मिळणार आहे. फक्त 1500 रुपये मिळणार आहे. आणि दुसरी नाराज करणारी गोष्ट म्हणजे काय? ज्या महिलांना जूनचा 12वा हप्ता मिळालेला नाही, जून महिन्याचा 12वा हप्ता मिळालेला नाही, त्याबद्दल आपल्या सरकारने, लाडक्या भावांनी किंवा या आदिती तटकरे मॅमनी म्हणजे लाडक्या ताईंनी सुद्धा काहीच बोलल्या गेलेलं नाहीये. काहीच बोलल्या गेलेलं नाहीये. आणि दुसरी नाराज करणारी गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला 1,500च रुपये मिळणार आहे 3,000च्या ऐवजी. बघा, कालची न्यूज आहे, 14 घंट्याच्या अगोदरची न्यूज आहे. लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्रीजी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे काय, रक्षाबंधन आहे 9 तारखेला, तर तुम्हाला 8 तारखेला 8 ऑगस्टला प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ज्या पात्र आहे त्यांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा होणार म्हणजे होणार. हे आदिती तटकरे मॅमनी आत्ताच म्हणजे 14 घंट्याच्या अगोदर सांगितलेलं आहे. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डीबीटी द्वारे तुमच्या अकाउंटला पाठवली जाईल. ही अत्यंत खुश खबर सुद्धा म्हणता येते आणि हीच आपल्यासाठी दुःखद घटना सुद्धा आहे. कारण जर तुम्ही बघितलं असेल, लास्ट इयरला रक्षाबंधनानिमित्त 3,000 रुपयाचा मेसेज आपल्याला दिलेला होता. मग हा 3,000चा मेसेज या वर्षी सुद्धा येईल का? तर यस, येऊ शकतो. तुम्ही काय करा, लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. म्हणजे काय, जे आपण मागणी केली आहे सरकारला, या मागणीला सरकारला उत्तर द्यावंच लागेल आणि तुम्हाला रक्षाबंधनसाठी 3,000 रुपयाचं गिफ्ट द्यावे लागेल. आता जे पैसे ऑलमोस्ट 3,000 करोड त्यांनी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत राखून, कशासाठी? या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी, बरोबर? तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार पुन्हा काही पैशांचं अनुदान करून तुम्हाला 13वा आणि 14वा हप्ता एकत्र देईल, ज्यालाच आपण रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणू, बरोबर की नाही? आणि हा व्हिडिओची दखल आपण जे जितकेही व्हिडिओ आतापर्यंत घेतले आहेत, त्या प्रत्येक व्हिडिओची दखल सरकारने घेतलेली आहे, न्यूजपेपरने घेतली आहे. अनेक न्यूजपेपरमध्ये रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहे याची शाश्वती दिलेली होती, पण सरकारने ती शाश्वती पूर्ण केली नाही. तर म्हणून तुम्ही काय करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपली मागणी सरकारपर्यंत ठाम जाईल आणि आपल्याला 13वा आणि 14वा हप्ता एकत्रच मिळेल. किती तारखेला? 8 तारखेला. हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणींना किती मिळतील? 3,000 रुपये मिळतील. आणि याच्यानंतरही अजून एक आनंदाची गोष्ट आहे, की ज्या महिलांना आता कंटिन्युअस काय पाहिजे, आपल्या लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अशा प्रत्येक बहिणींना काय करावं लागणार आहे? ई केवायसी करणं गरजेचं आहे. ई केवायसी करणं गरजेचं आहे. जितक्याही महिला पात्र असेल आणि जून महिन्यामध्ये जितक्या महिला अपात्र झालेल्या आहेत, त्या सर्वांना काय करायचं आहे? ई केवायसी करायचं आहे. मग याची ई केवायसी ची माहिती कुठे मिळेल? तर यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे. जरी तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल, त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. सोबतच तुम्हाला सांगतो, की लाडकी बहीण, हे बघा मी इथे लिहितो, लाडकी बहीण .महाराष्ट्र .gov.in या वेबसाईटला जाऊन, ही दिसतं तुम्हाला, अशी वेबसाईट दिसेल तुम्हाला आणि त्या
वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला बघा इथे दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एरर नॉट फाउंड 404 नॉट फाउंड असं दिलं जातं. म्हणजेच काय, काम पेज टाकलेलं आहे पण त्याचं काम पूर्ण व्हायचं आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तिथे ई-केवायसी करावी लागेल. ज्या महिला जूनच्या अपात्र महिला त्यांना सुद्धा करायचं आहे आणि ज्या पात्र होत्या आणि ज्यांना निधी मिळत आहे त्या प्रत्येक महिलांना, प्रत्येक लाडक्या बहिणींना काय करायचं आहे की ई-केवायसी करणं गरजेचं आहे. आता एकदम शेवटीला सांगतोय की तुम्हा सर्वांना 8 ऑगस्टला पैसे मिळणार म्हणजे मिळणार, कंपल्सरी पैसे मिळणार म्हणजे मिळणार. किती? 8 ऑगस्टला 1500 रुपये. ही आनंदाची बातमी आहे. दुसरी आपल्यासाठी दुःखद न्यूज काय तर जून महिन्याच्या ज्या ऑलमोस्ट 26 लाख महिला होत्या अपात्र ठरलेल्या, त्यांच्याबद्दल काहीही बोलल्या गेलेलं नाही आणि आपल्याला या 3000 ऐवजी फक्त आणि फक्त 1500 रुपये दिले जाणार आहे. या दोन आपल्यासाठी काय आहेत विद्यार्थी मित्रांनो किंवा ताईंनो, की दुःखद घटना आहे. आणि एक की आपली डेट फिक्स झाली आहे की त्या दिवशी आपल्याला 1500 रुपये मिळणार आहे. तर तुम्ही काय करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त ताईंपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या मागण्या सरकारपर्यंत ठाम पोहोचेल आणि सरकारला नतमस्तक होऊन आपल्याला किती द्यावं लागेल? 3000 रुपये द्यावे लागेल. दिवस कमी उरलेले आहेत, 5 दिवस आहे. जर हा व्हिडिओ लाख महिलांपर्यंत, 2 लाख महिलांपर्यंत पोहोचला तर आपल्याला असं, सरकारला असं वाटेल की आपण आपली मागणी ठामपणे मांडलेली आहे. तर आपल्याला ते पैसे 3000 रुपये एक रक्षाबंधनाचं गिफ्ट देऊ शकतात. तर चला तर मला माझ्या बहिणींकडनं हीच अपेक्षा आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत पोहोचेल आणि आपली मागणी सरकारपर्यंत ठामपणे पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून सरकार आपल्याला 3000 रुपये रक्षाबंधनाची गिफ्ट देईल. चला तर मग भेटूया. बाय बाय.